हरिभक्त पारायण मुंजा महाराज विटेकर आणि हरिभक्त पारायण दत्ता महाराज कदमरुई थोडं कडक करायला हे नाम संकीर्तन नाम संकीर्तन
नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे तू घरा नारायण, ठाईच बैसोनी करा एक चित्त, ठाईच बैसोनी करा एक चित्त, अनंत आळवावा, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे तू घरा नारायण, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे तू घरा नारायण, यावीन अनेक असता पै साधन, यावीन अनेक असता पै साधन, वाहात सयान विठोबाची, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे तू घरा नारायण, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतासे, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे तू घरा नारायण, विठ्ठला 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 विठ्ठला, गोरा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर, जगद्गुरु तुकाराम, सद्गुरु भगवान बाबा, बोलो रे भाई सब संतान की, हला विठला 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 महायुग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडलीकाय धातुं मुनीन्द्रहि, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पाण्डुरङ्गा करू प्रथम नमः, पाण्डुरङ्गा करू प्रथम नमः, सारे चरण संताची नमज्ञानेश्वरा निवृत्ति उद्धारा सोपानदेवा नमोक्तबाई त्रिभुवन पावन्या तत्रेंद्र देवाचे जगदोद्धार लगे धरिलावतार बिरविला बिडवार सिद्धाईंच्या नळा शरणांगत म्हणवी आपोला संत निर्विलादी मुनी हाती. माझा बेस असला तर कमी करा बेस, कमीच आहे का, शिट्टी का मारता येत तसं
नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण असो सज्जना हो. प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडला अभंग श्री संत जगद्गुरु जगदवंदने देवणीवासी श्रीमंत तुकोबरा यांचा 6 चरणाचा नामपर प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल अभंगाचा अर्थ सखोल आहे, गहन आहे, तो आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याने अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा सालाबादाप्रमाणे चालत आला अखंड हरिनाम सप्ताह मौजे किल्ले धारूर वर्ष 22 वर्षापासून चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह. या नाम सप्ताहामध्ये पहिल्या दिवसाची आदरणीय पूजनीय श्रद्धेय माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारे आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण रामायणाचार्य ज्ञानेश्वर गुरुजी लांब यांच्या आज्ञेवरून माझ्याकडे आलेली आजची ही पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा आहे. विठ्ठला आणि माझा एक स्वभाव आहे, कुणालाच काही म्हणत नाही मी. पिकरवाल्याला जर म्हणलं ना असं कर तसं करतं, ते दुसऱ्या बारीला म्हणतो ते महाराज त्याचं कशाला घेतलं, ते नाही महाराज त्याच्यापेक्षा पिकरवाला म्हणतो तू लय चांगला. नाव कुणाला ठेवली की लोक आपल्याला त्याच्यापेक्षा जसं असेल तसं आपलं गपचिप चालायचं. आता सेटिंगचं जुळलंच नाही मी, बरोबर आहे का नाही. तेवढं वाजायचं पण केलं तरी भागल, नाही काही जमलं तर नुसतं मिशनीत वायर खूप समाजात तरी बी भागल, काही अडचण नाही. आता भागलं. विठाला 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 ऐका सज्जनो, कार्य म्हटलं की कारणाशिवाय कार्य होत नाही. सप्ताह करण्याचं काय कारण आहे हे तुम्हा सर्वांनाच ज्ञात आहे. वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण नारायण महाराज लांब हे गुरुजींचे पिताश्री आहेत. आपल्या वडिलाच्या प्रीत्यार्थ आपल्या घरी आणि आपल्या परिसराला ज्ञानदान अन्नदान व्हावं आणि नामस्मरण घडावं म्हणून हे आयोजन आहे. विढाला विढाला विठाला विठाला विठाला. कारण शास्त्र असं सांगताय की मुलाचं कर्तव्य काय, बरोबर आहे. कारण जो जन्माला आला, संन्यासासाठी शास्त्र हे सांगत नाही. संन्यासाचा विषय वेगळा, त्यांना आईबापाला सांभाळलं काय, नाही सांभाळलं काय, आईबापाची पुण्यतिथी केली काय, हे संन्यासासाठी नाही. पण ग्रस्ती जीवन ज्याला जगायचे त्याच्यासाठी शास्त्र सांगते, बाबा रे तुझ्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी देवता कोण असेल तर ती म्हणजे आई वडील. ज्ञानोबा सांगतात ना, सकाळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तयाचे कीर शरीर लोण किजे. सर्व तीर्थाचं माहेर घर म्हणजे कोण, माय बाप केवळ काशी. जाऊच नाही असं नाही, नाही गेलं तरी भागत आहे, पण माय बापाची सेवा केली पाहिजे, बरोबर. नाही तर बरीचशी मायबापाने हाणली पुन्हा काशीला गेली, मायबापाने हाणून काय त्याला काशीला जाऊन फायदा आहे. आई वडिलासारखं या जगात दैवत दुसरं नाही, बरोबर. आणि आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करावी. आणि ज्या मायबापांनी देव सोडला, लक्ष द्या, ज्या मायबापांनी देव सोडला, परमार्थ सोडला आणि प्रपंच केला. जागेत का तुम्ही सगळेजण? थोडीशी माणसं थोडी का असणार, पण मी गोड सांगून जाणार आहे. जास्त वेळ तुमचा घेणार नाही, लईत नाही 2-2.5 तास. लक्ष द्या. ज्या व्यक्तीने, ज्या लोकांनी आमच्यासाठी परमार्थ सोडला, अरे इथं आपण आलोच कशासाठी याचा विचार केला तर परमार्थ करण्यासाठी आलोय, भगवंत आपलासा करण्यासाठी आलोय. पण ज्या लोकांनी परमार्थ सोडला, देव सोडला आणि प्रपंच केला, खरं
खरं सांगा गड्या, इथं बसलेले सगळेच ग्रस्तीत, आपण मला बोलावं लागतंय थोडं थोडं. खरं सांगा, प्रपंच त्यांनी स्वतःसाठी केला का आपल्यासाठी केला, आपल्या मुलासाठी केला? बोला. हा, स्वतःसाठी नाही कुणी करत, आणि स्वतःला लागतं तरी किती. हाऊ चालली ती पुढच्याची. माझं कसं का असावं, माझं लेकरू सुखात असावं. बरोबर आहे, माझं लेकरू सुखात असलं पाहिजे, काही असू दे. आणि लेकराला सुखात ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात. नाही करायच्या त्या गोष्टी माणसं करतात. कुणासाठी? कुटुंब सुखी राहण्यासाठी. करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. बरोबर आहे. कुणासाठी करतोय माणूस हे? कुटुंबासाठी. बरोबर. आणि ज्यांच्यासाठी हे केलं तेच माणसं जर माय बापाला विसरले तर याच्यासारखं वाईट आणि याच्यासारखं पाप जगात दुसरं नाही. विठाला विठाला विठाला. आई वडिलाशिवाय दुसरं कोणी नाही. अरे प्रपंच करत राहिले, ते नाही करायचं ते केलं त्या माणसाने. आणि फक्त एकच इच्छा होती, आमचं कसं का असना पण लेकरं शिकावत. बरोबर आहे. आम्ही अडाणी का असनात. एक नाही, अर्ध नाही, 2-4 मास. किती जण शिक्षक? 4 शिक्षक घरात. बाबांना सही येत होती का नाही मला माहित नाही. पंचक्रोशीतच नाही तर तालुक्यात नाव होतं भजनामध्ये, काकड्याला भजनाला. मला माहित नाही असं वाटतं काय? चांगलं माहिती आहे मला नारायण बाबाच्या भजनाचं. लक्ष देऊन ऐका. प्रत्येक आई वडिलांची इच्छा, आमचं कसं का असं पण मुलांचं चांगलं झालं पाहिजे. आणि मुलांचं चांगलं होण्याच्या व्यापामध्ये देव कधी माणसाचं विसरून जातं हे कळतच नाही दादा. बरोबर आहे ना. आई वडील थकल्याच्या नंतर त्यांची सेवा करणं हे तर कर्तव्य आहे. पण ध्यानात ठेवा, ज्यावेळेला जीव हे शरीर सोडत असतो, त्यावेळेला वर गेल्यावर त्याला जाब विचारला जातो. त्या जीवाला जाब विचारला जातो. ए जीवा, तुला लावलं होतं कशासाठी? काय केलंस तू? आणि त्यावेळेला त्या जीव खाली बघतो वळून, मी ज्यांच्यासाठी काही केलं त्यांनी माझ्यासाठी काय चालू केलं हे बघतो. आणि जर त्याच्यासाठी काहीच करत नसतील तर त्यावेळेला त्या जीवाला दुःख होत असतं, रे मी केलं ते चुकीचं झालं. बरोबर आहे. आणि या कलियुगामध्ये एकच मार्ग आहे, आपल्या आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करावी. चांगलं चाललं होतं, कमून खावळायला तुम्ही? तुमच्या मनात काय आहे विठाला विठाला. माणसाच्या खोडी असतात. नाही चांगलं चाललं पुन्हा शिकाय बघत, असं केलं कसं होईल? लागलंय सुताला आता लागू द्या उगं. होय कोणते तास काय सांगत होतो मी? हा, असं ध्यानात धरा. कीर्तन सांगत. ऐका सज्जन आहो, आई वडिलांच्या उद्धारासाठी त्यांच्या प्रीत्यार्थ काहीतरी त्यांच्या मुलांनी केलं पाहिजे. बरोबर. आणि आई वडिलांचा उद्धार करणारी जर वर कोण असेल, सगळ्यांचा मालक कोण असेल तर तो देव. कोण आहे तो? देव. देवानं आपल्याला देवानं आपल्या पूर्वजांना जवळ जागा द्यावी असं वाटत असेल तर आपल्याला सलगी कुणासंग करावं लागेल? देवासंग करावं लागेल. आणि देवाबरोबर सलगी करायची म्हणलं, वसिला लावायचा म्हणलं देवाबरोबर, काय केल्यावर देवाबरोबर वशिला लागत माहिती तुम्हाला? देवाबरोबर पैसे दिल्यानं वशिला लागतो? नाही. देवाबरोबर दान धर्म केल्यानं वशिला लागतो का? नाही. दान पुण्य केलं ना
पद भेटल पण देवाच्या बरोबर वशिला नाही. पुण्य केल्याच्या नंतर पद भेटेल तुम्हाला, तुम्ही पुण्याच्या जीवावर इंद्रपद सध्या हासिल करू शकता, मिळवू शकता पुण्याच्या साह्यानं. पण देवाचं तुमचं जुळलं असं नाही. आणि आमच्या पूर्वजांचा, आमचा आणि आमच्या पुढील पिढीचा उद्धार करण्याचा अधिकार भगवंताकडे. लक्ष देऊ नये का? आणि मग देव आपलासा झाला पाहिजे, देवाबरोबर वशिला लागला पाहिजे. काय केल्यावर वशिला लागल? तपानं नाही, ध्यानात ठेवा. ज्ञानानं लागू शकतो नाही असं नाही, ज्ञानानं वशिला लागू शकतो. पण ज्ञान म्हटलं की अहंकाराला. आतापर्यंतच्या जेवढ्या बी ज्ञानी लोकांची यादी तुम्हाला पाहायला भेटतो, प्रत्येकाला अधिकार आपलं अहंकाराला आहे. वारकरी जर सोडले, तुकोबर आहे, ज्ञानेश्वर माऊली आपलं ज्ञानोबा आहे, नाथ बाबा हे जर सुटले तर यांना का आला नाही? तर यांनी ज्ञान गिळून टाकलं, ज्ञान प्रगट नाही केलं. ध्यानात ठेवा, ज्ञान गिळोनी गावा, ज्ञान गिळलं आणि समाजात नामधारक म्हणून राहिले, ज्ञानी म्हणून नाही राहिले. ध्यानात ठेवा, ज्ञान म्हटलं की अहंकाराला. कारण ज्ञानाचं अहंकाराचं असं एकदम चिटकून जवळचं नातं. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याकडे अहंकार गेल्याशिवाय राहत नाही. नवल अहंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञाना पाठी, जोंबे सज्ञानाचा कंठी नाना संकटी नाचवी. गायनातलं ज्ञान समजा. आता इथं मुंजा महाराजाला जर म्हणलं तुला काय येतं उगा वगाराने ओरडतोस, ते म्हणे आंधळ्या बोलवायचं असलं पुन्हा येणार. मला सांगायचं काय, ज्याच्यातलं ज्याला ज्ञान आहे त्याला त्याच्यातला अहंकार आहे. आणि देवाला सगळं सहन होतं, पण देवाला अहंकारी लोक सहन होत नाहीत. बरोबर, अहंकारी लोक देवाला सहन होत नाहीत. ज्ञान म्हटलं की अहंकार, तप म्हटलं की क्रोध. लक्ष देऊ नाही का? तप म्हटलं की क्रोध आहे. जिथं क्रोध आहे, जिथं काम आहे तिथं क्रोध आहे. बरोबर. आणि ज्ञान म्हटलं की अहंकार आहे. आणि दान धर्म ही पद मिळवण्यासाठी गोष्टी, देव मिळवण्यासाठी या गोष्टी नाहीत. जर तुम्हाला देव मिळवायचा असेल, देवाशी वशिला लावायचा असेल, देवाशी सलगी करायची असेल तर तुकोबराय सांगतात त्याच्याकडं हुशार म्हणून जाऊ नका, त्याच्याकडे लहान म्हणून जा. तुका म्हणे जान पावे लहाना हुनी लहान. बरोबर आहे, लहानपण घेऊन जा, त्याला जाणीत जाऊ नका. ध्यानात ठेवा, लहानपण घेऊन जा आणि फक्त त्याला एवढंच म्हणत, तुझ्याशिवाय मला दुसरं कोणी, मला बी लय तुझ्यातलं कळत आहे असं म्हणलं हो जमत. कारण एक जण नाती जवळचा होता देवाच्या, आणि जवळचा असल्यामुळं त्यानं देवाला असं चांगलं ओळखीत. ते बोलून गेला, देव माझ्यासारखा कुणालाच कळत. देव म्हणले तुला बी अजून मी कळलो. हो, तो जवळचा म्हणजे वेद. ते म्हणलं कस काय? देव म्हणले ओळख. वेद ओळखायला गेलं, रस्त्यात झोपी गेलं. ते रस्त्यात झोपी गेलं, पुन्हा उठलं नाही. वेद जाणू गेला पुढे मौनावला. वेदाला बी त्याचा मेळ कळला नाही. आपल्याला कसं कळलं? देवानं सांगितलं तुम्हाला मी कळण्यापेक्षा मिळावं असं वाटत असेल, तुम्हाला मी कळण्यापेक्षा मिळावं असं वाटत असेल तर मी एकाच जागेवर थांबतो, अन्यथा कुठंच थांबत नाही. तुम्ही मंदिरात म्हणतात ना, मंदिरात सध्या थांबल याची गॅरंटी नाही. हो, फक्त मी एका ठिकाणी थांबतो. ते ठिकाण म्हणजे कुठं?
किंबहुना पांडवा मी हरपलो गिवस धरी गिवसावा जेथे नाम घोष परवा करीती माझा. कुठं सापडतो मी? कुठं? माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. माझं जिथं भजन चालू आहे, जिथं माझं नामस्मरण चालू आहे, मी तिथंच आहे, मी दुसरीकडं नाही. ध्यानात ठेवा. नाहीतर साधना कुठलीही करा, देव तिथं जात नाही. योगियाच्या ध्यानी ध्याता नातुडसी. बरोबर. योग्यांच्या जवळही नाही, तप्यांच्या जवळही नाही, ज्ञानांच्या जवळही नाही. लक्ष द्या. आणि दान धर्मवाल्याच्या काय होतं, ह्या गोष्टीनं पुण्य वाढतं पण पाप जळत नाही. आणि पुण्यवानाचं कसं असते, पुण्य वाढल्यालं त्याला पद भेटतं. पण एकदा का पुण्यक्षय व्हायला लागला, पुण्य संपत असतं. पाप तसंच असतं, ते पुण्य संपल्यावर पुन्हा पाप भोगावं लागतं. आणि भगवंताचं नाम असं आहे, पहिल्यांदा पाप जाळतंय मग पुण्य वाढवित आहे. बाकीचे पुण्य जे धर्म आहेत ना, आपलं बाकीचे कर्म जे आहेत ना साधनेचे, ते पापाला धक्का लावित नाहीत, पुण्यच वाढवत राहतात. आणि हे झाकून ठेवलेलं पाप एक ना एक दिवशी तरी भोगावं लागतं. ध्यानात ठेवा. कारण केले कर्म झाले तेची भोगा. तुम्हाला रामायणात अनेक पुराणा कथामध्ये पुतीमध्ये अनेक ऋषी महाराजांच्या गोष्टी ऐकायला भेटल्या असतील की त्यांनी पूर्वजन्मी केलेलं पाप ऋषी असूनही त्यांना भोगावं. बरोबर आहे. ह्या गोष्टी तुम्ही ऐकलं, रामायणामधले जाता तुम्ही ऐकणारच आहे. रामायणामधलीच एक कथा आहे. एका ऋषीला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र आणि भैया लक्ष्मणजी दोघं जण सीतामाईसह भेटायला चालले होते. आणि त्या ऋषीच्या शरीराला व्याधी होती, कुष्ठरोग होता. देव घरी येणार आहे म्हणून स्वच्छता का शरीराची केली. ते शरीर काढलं, दुसरं शरीर दिव्य शरीर प्राप्त केलं. आणि जे व्याधीचं शरीर आहे ते झाकून ठेवलं. ते थुड उडत होतं. असं झाकून ठेवल्याच्या नंतर प्रभूजी लक्ष्मणजी बसलेले होते. लक्ष्मणाची नजर गेली आणि नजर गेल्याच्या नंतर लक्ष्मणाने विचारलं, ते झाकलेलं का असं थरथर थरथर उडतंय? त्याने सांगितलं, हे माझा पूर्वजन्मीचा भोग भोगतोय मी. ज्यांच्या घरी देव जेवायला जातो त्याच्याकडे भोग भोगायची काय गरज असेल त्याला? आणि भोग भोगायचाच म्हणले उपयोग काय? बरोबर. बरं, शास्त्र सांगते केल्याला भोगावंच लागतं. बरोबर. त्या ऋषीला ज्यांना देव बोलत होता, देव जेवत होता ज्यांच्याकडं, त्यांना सध्या भोग भोगावा लागला. माहिती आहे तुम्हाला? याच्यापेक्षा दुसरी गोष्ट सांगू. अनेक एका स्वतः कोणते ऋषी मला आठवणा गेलं, त्यांना शेवटाला सुळावर देण्यात आलं होतं. त्यांना विचारलं, ही तुमच्यावर कशी वेळ? मला नाव आठवणा. मांडव्य ऋषी. ही वेळ तुमच्यावर कशी आली? तर त्यांनी सांगितलं, मी लहानपणी भोंग्याच्या पायात काटा टोचवला होता, त्याचं भोगतोय. कळायले माझं बोलणं? म्हणजे केल्यानं कर्म हे भोगावं लागतं. भोगिला तो भोगतो ना, भोगिला तो भोगतो भोगिला तो भोगतो ना तुके, भोगिला तो भोगतो ना,
भोगावाच लागतो, याच्यात शंका नाही. ऋषी मुनीला नाही जमलं तर बाकीच्यांचं बरं सोडून द्या. देवाच्या बापाला सध्या जमलं, भोग भोगावा लागला. लक्ष देऊन ऐका, केलेल्या कर्माचा भोग भोगावाच लागतो. पुण्य वाढेल पण केलेलं पाप जे आहे ते फेडावंच लागतं. कुठलीही साधना करा, पण स्वतः देवाने एक साधना सांगितली भक्तासाठी. ए बाबांनो, तुम्हाला जर केलेल्या कर्माचा भोग भोगायचा नसेल तर एक साधना या जगामध्ये श्रीमद भागवतामध्ये सांगतात, नाथ बाबा, ए उद्धवा, एवढ्याच लोकांना मी भोग भोगू देत नाही. कोणता? ए वादी मध्ये अंती मज अविनाशा धरिता चित्ती, मग कर्मची नैष्कर्मे होती जाण निश्चिती. उद्धवा, ए उद्धवा, जो सदा सर्व काळ माझ्यावर मला समर्पित झालेला आहे, त्याच्याकडून पाप बी घडलेलं असलं तरी त्याला भोगावं लागत. त्याच्याकडून पापही झालं असेल तरी त्याला भोगावं लागत नाही, कारण तो माझा आहे, माझी त्याच्यावर कृपा आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, आणि हरी कृपे त्याचा नाश झाला. पण हरीची कृपा कधी होती तर हरिमुखी गाता, हरपली चिंता त्या नाही मागोता. नाथ बाबांना विचारलं, प्रारब्धाचा नाश करायचा आहे, त्या भोगाचा नाश करायचा, आम्हाला महाग काय झाले की पुन्हा भोगायचं नाही. प्रारब्ध क्रियमान संचित भक्ता नाही, संचित भक्ता नाही. हे प्रारब्ध क्रियमान संचित भक्ता नाही जाना, संचित भक्ता नाही जाना, संचित भक्ता नाही जाना. प्रारब्ध क्रियामान संचित भक्ता नाही जाण. प्रारब्ध क्रियामानन संचितन हे भक्तासाठी नाही, कारण देवानं सांगितलं मी सगळं याचं ठरवणार आहे. आता चला ठीक आहे महाराज, पण आम्हाला
जे भोग आमच्या वाट्याला आलाय तो भोगायचा नाही, बरोबर आहे. आणि हरीच्या कृपेनं त्या भोगाचा काय होतोय, नाश होतोय. पण हरीची कृपा होण्यासाठी आम्ही काय करावा. कुणाला विचारले, नाथ महाराजाला. लोकांनी विचारलंय हरीच्या कृपेसाठी आम्ही काय करावं लागल. हरीची कृपा झाली की भोगाचा नाश झाला, प्रारब्धाचा नाश झाला. हरीची कृपा होण्यासाठी काय करावं लागेल. तर कृपा होण्यासाठी, समोरच्या व्यक्तीची आपल्यावर कृपा होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. आपल्या आवडीप्रमाणे राहिलं पाहिजे का त्याच्या आवडीप्रमाणे, त्याच्या आवडीप्रमाणे. आता इथं बसलेलं महिला मंडळ, संक्रांतीला साडी तुम्हाला 5,000ची घ्यावी अशी इच्छा आहे, पण 2 दिवस का होईना साडी घेऊस तो मालकाला गोड बोललं तर बरं जमल का, सारखं आदळापट केलं घेईन का तो. हा एवढ्या 2 दिवसापुरतं तरी अहो पाणी घ्यायचं का, चहा टाकू का, आज जरा थकल्यासारखं दिसतंय, लय टेन्शन घेत जाऊ नका, बसा बरं, थोडं पाय चिपून देऊ का, आज जेवायला काय करू, आज जरा थोडं गोड बोलावं लागेल ना. आणि उगं बोलत बोलत पुन्हा म्हणायचं, लांबगुरुजीच्या मंडळीनं 4,500ची साडी घेतली, जुनं म्हातारी माणसं आहेत पण लय त्यांना उगं म्हणायला काय अडचण. आणि इतकं गोड बोललं ते म्हणतात टेन्शन घेऊ नको, तुला 5,000ची घेऊन चल दुकानाला. आणि तुम्ही जर म्हणलात हाय का तो 150 रुपयाचं पटकारण लागला ताल हा नाही, ते म्हणतो घेणारच नाही. कळतंय ना माझं बोलणं, लक्ष द्या माझ्या बोलण्याकडं. मिळवायचंय ना तर समोर त्याच्या कृपा आपल्यावर व्हावी असं वाटत असेल तर आम्ही आमच्या आवडीप्रमाणे नाही, आम्ही कुणाच्या त्याच्या आवडीप्रमाणे राहिलं पाहिजे. आणि नेमकं देवाला काय आवडतं, आवडे देवाची तोय का बाबा सांगतात आवडे देवासी तो ऐका प्रकार. देवाला काय आवडतं ते सांगतो मी तुम्हाला. देवाची आवड ज्याला देव माहित नाही त्याला कसं माहित होईल. नाथ बाबा सांगतात तो ऐका प्रकार. मी सांगतो ऐका. देवाला धन आवडत नाही, देवाला बाकी काही आवडत नाही, देवाला फक्त एक आवडतं, त्याचं नाम घेणारी मंडळी आवडते, अन्यथा दुसरे आवडत. त्याचं नाम घेणारी लोक पाहिजेत, बरोबर आहे. आणि ज्यानं त्याचं नाम घेतलं, ज्यानं त्याचं नाव घेतलं, जेणे घ्यावे नाम तिसी करणे त्याचे त्याचं नाम घेतलं पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा बरं नाम घेतलं पाहिजे. ठीक आहे, आम्ही आजपासून नाम घेऊ, नाम घ्यायला काही अडचण, बरोबर आहे का नाही. पण नाम घेत असताना नामानामामध्ये बी लय फरक आहे. काही काही नाम अशी नुसतं मांडी घालून बसायचं आणि फुसफुसफुस करायचं. तर इकडं आहे का नाही ते मला माहित नाही. इथं नाही कोणी तसं नाही ना. विठाला विठाला विठाला
नाम घ्यायचंय देवाचं घ्यायचंय नाम. पण नाम घेत असताना आम्हाला जमन का? देवाचं नाव आहे ते, आणि साधं नाव मालकाचं घ्यायचं म्हणलं तर किती आटापिटा आहे. आता महिला मंडळाला माहीत आहे सगळ्यांना, एक मावशी तर 15-15 मिनटं आधीच दुसरंच बोलत बसती. बरोबर आहे, किती अट्टहास आहे. मग देवाचं घ्यायचं आणि देव आपलासा करायचं, कसं नाव घ्यावं? आम्हाला जमल का ते? आमच्याकडून काही चुकलं तर बिघडल का? मंत्र चुकल्यावर बिघडतंय, नाम चुकल्यावर नाही बिघडत. ध्यानात ठेवा. मंत्र चळे थोडा तरी धडच होय वेडा. मंत्र चुकल्याच्या नंतर वेड लागतंय, नाम चुकलं तरी काही अडचण नाही. महाराज जगद्गुरु तुकोबराय सांगतात, सर्वसामान्यासाठी, विद्वानातल्या विद्वानासाठी, सगळ्यासाठी सगळ्यात मोठी साधना कोणती साधना सुटी? नाम संकीर्तन साधन पैसो पे. नाम संकीर्तन साधन पैसो पे. साधन पैसो कोणतं साधन सोपं सांगितलं महाराज? नाम संकीर्तन. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. सगळ्यात सोप्यात साधन नाम संकीर्तन, भगवंताचं नाम आणि देवाचं नाम आणि संकीर्तन. कीर्तन या शब्दाचा अर्थ काय? देवाचं चरित्र आणि देवाची कीर्ती मुखानं गाणे, याचं नाव कीर्तन. विठाला विठाला नाम भगवंताचं सोपं आहे. कसं सोपं? ते कुणाला बी घेण्याचा अधिकार आहे. मंत्र जप करणं कुणाला बी करण्याचा अधिकार नाही. अनुष्ठान कुणालाही करता येत नाही. नामस्मरण करणाऱ्याला अधिकाराची गरज. यार यार लहान थोर याती भल जाणारी नर. करावा विचारा न लगे चिंता कोणाची.
नारी करावा विचार ನನಗೆ ಚಿಂತಾ ಕವನಾಚಿಯ यात्री भलते नारी नर करावा विचार ನನಗೆ चिंता माणसं थोडीच का असणार माणसं कामाची कीर्तनापेक्षा भजन गोड वाटायले वाजवायला बाळासाहेब महाराज गायला मुंजा महाराज दत्ता महाराज आमचे आबा त्यांच्या शेजारचे बाबा उग तुम लढो हम इकडे हे दोन बाबा तुम्ही नसले ह्यांना तरी ना आम्हाला तरी कोणी विचारते कोणीतरी पाठीशी पाहिजे आपल्या नाहीतर आता बाळू महाराजासारखा माणूस एवढा मोठा आणि उग 5-6 माणसात इतक्या मोकळ्या मनानं वाजवितो याचं कारण सांगेल तुम्हाला माणसं गुणाचीत गाणारी बी वा एकदा बाळू महाराजासाठी टाळ्या वाजवा सगळे हा कारण गुरुजी म्हणले माझ्या हृदयात शिरलाय बाहेर काढायचा म्हणलं तरी निघाना गेलाय त्याचं कारण आहे माणसाकडं कला तर असावी पण कला असून गुण असला पाहिजे तेच सांगा ना अवगुण नसावा गुण असला पाहिजे आणि तो बाळू महाराजामध्ये तुमच्याच एकट्याच्या हृदयात नाही असा तुमच्या माझ्यासारख्या हजारो महाराजाच्या हृदयातला माणूस आहे कला आहे पण कलेचं घमेंड नाही आणि ज्याच्याकडं घमेंड नसतं तोच माणूस मोठा होतो आपल्याच इथलं उदाहरण घेऊन चला बरोबर आहे अख्ख्या महाराष्ट्राला भुरळ पाडली ज्या माणसानं महाराष्ट्र वेडा झाला कुणासाठी प्रकाश महाराजसाठी बरोबर आहे का पण आजही तो माणूस जमिनीवरच आहे अजून हवेत गेला आणि ज्या दिवशी हवेत जातो त्या दिवशी पुन्हा लोक विचारित नाहीत आजही तो जमिनीवर त्याचं कारण आहे की जोपर्यंत अहंकार माणसाकडे येत नाही तोपर्यंत माणूस हो सगळ्यांच्या हृदयात घर करतो आणि त्याच पद्धतीने जीवन जगणारा म्हणजे बाळू महाराज हो लक्ष देऊन ऐका सज्जनांनो विटेकर महाराज आमच्या दत्ता महाराज ही सर्वच कंपनी 100 बडकर 1 आणि ही एवढी इतकुशा छोट्या कार्यक्रमाला जमतात याचं कारण आहे ते म्हणजे गुरुजीचं प्रेम विठाला विठाला इथं सर्वांना अधिकार आहे यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाच कारण इथं सगळ्याला अधिकार आहे कशासाठी नाम घेण्यासाठी आणि नाम घ्यायचं एवढं सोपं आहे साधन प्रत्येक गोष्टीमध्ये अधिकाराशिवाय करता येत नाही मृदंग वाजवायला सध्या अधिकार लागतो का बिना अधिकाराला जमते वाजवायला मृदंग वाजवण्याचा अधिकार पाहिजे बरं भजन म्हणायला बी अधिकार लागतो का कोणी बी म्हणून जमतंय काही काही लोकांचं भजन ऐकलं देव मला वाटतं भजनात आल्याला म्हणत असेल ह्याच्याकडे नरड दाबावा देव म्हणत असेल माणसं तर म्हणतीलच काही काहीचं भजन गाण्याचं आणि तू का म्हणे माझ्या याची सर्व सुगा ताल कळाना सुर कळाना निस्तान पुन्हा म्हणणार महिबारी मला बी मार तुला येतच काय काय म्हणे तू ऐक ना तू अरे मी नाही सांगायलो कोण सांगताय नामदेव महाराज म्हणलं ज्याला मना येत आहे त्यानं म्हणावा कोणी बी म्हणावा का दोघांनी म्हणा येणार तुम्हाला विठाल विठाल माझी बडे या बोला माझी बडे या बोला
विठ्ठला विठ्ठला माझी बोबडिया बोला माझ्या बोबडिया बोला विठ्ठला 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 माझी बोबडिया बोला माझी बोबडिया बोला. काय सांगितलं नामदेवराय रे? गाता येईल तेनेची गावे, एरी हरी हरी म्हणावे. लाईट कमी पडते त्याच्यामुळे तसं होतंय. राहिलं 10च मिनटं राहिलेत आपली आता. हां हां मग काय अडचण. ह्यामध्ये कोंडे वातावरण. गुरुजीचा उत्साह आणि परमार्थाविषयी गुरुजीचं प्रेम खरंच वाखाणण्यासारखं आहे. जे गावाला जमत नाही ते गुरुजीने एकट्यानं सुरू केले. सप्ताह म्हणजे एवढं सोपं वाटतं का? आणि पुन्हा एक महाराज नाही, सगळी किती तर 35 महाराज आहेत. टाळकरी ही गाणारी वाजविणारे महाराज सोडून 35. आणि 35 महाराजातला एक बी महाराज असा नाही की 5000च्या आतला आहे. करा हे विठाला 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 विठ्ठला विठ्ठला लक्ष देऊन ऐका. दुसरीकडलं सांगायलो, दुसरीकडलं इथलं नाही. बसलेले बी आणि खरं नाथ महाराजासारखंच चाललंय इथं. होय, लक्ष देऊन ऐका दादा. माझा विषय चालला होता, ज्याला गाता येतंय भजनातही देव मिळतो, नाही असं नाही. भजन गात असताना पण असं गायलं पाहिजे भजन की आपण कोण आहेत हे विसरलं पाहिजे. ज्यावेळेला आपण कोण आहेत हे विसरून भजन गातो त्यावेळेला देव देवपणा विसरतून भजनात येऊन नाचतो. नामदेव कीर्तन करी पुढे आणि प्रमाण उचलायला जनी म्हणे ज्ञानदेवा अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाची या छंदे विठ्ठल नाचू लागला. त्याच्यास एकरूप होऊन गायलं पाहिजे आणि ताला स्वरात गायलं पाहिजे. ताला स्वरात नाही गायलं आणि बेस्वरात गायलं तर बसलेल्या माणसाला तर वाटतंच, पण शेजारच्या टाळ करायला वाटतं ह्याला का टाळ नाही करावा. बरोबर आहे का नाही? गायचं तो स्वरात ही साधना आहे दादा. गाण्यासाठी ही अधिकाराची गरज आहे, वाजवण्यासाठी अधिकाराची गरज आहे, अनुष्ठान करण्यासाठी अधिकाराची गरज आहे. पण एकच साधना अशी त्याला काहीच अधिकाराची गरज. आवाज बी नसला, बाहेर शिकायला बी गेलेला नसला आणि उग बसल्या बसल्या सध्या म्हणता येतं रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. बोला सर्वजण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण.
हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण ही साधना जी आहे ती सगळ्यात सोपी. नामसंकीर्तन साधन पै सगळ्यात सोपं आहे आणि एक कधी बी कोणाला बी केव्हा बी कुठं बी म्हणता येतं. लक्ष देऊ नाही का. हे नामसाधना शेतामध्ये दारं धरताना सध्या करता रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. ही नामसाधना मोटारसायकलवर प्रवास करताना सध्या करता येते रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा नामसंचिंतन प्रगट पसारा हरी 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 करता येतं. नामाचं चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. जिथं असताल मोटरसायकल बसूनही रामकृष्ण हरी म्हणता येतं. शेतातही रामकृष्ण हरी म्हणता येतं. महिला मंडळ स्वयंपाक करताना सध्या रामकृष्ण हरी म्हणता येतं. आणि मी हमेशा सांगत असतो एखाद्या माऊलीचा मालक मुलगा जर व्यसनी असेल ना तर तिच्यासाठी दुसरं औषध बघूच नका. एकच औषध करा. बऱ्याचशाच लोकांना गुण आला हवा ह्या गोष्टीचा. एकच औषध करा. स्वयंपाकाला बसल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत रामकृष्ण हरीचा जप करीत स्वयंपाक करा. आणि हे रामकृष्ण हरीचा जप केलेला स्वयंपाक 6 महिने त्या माणसाला खाऊ घाला. 7व्या महिन्यात जर व्यसन करून घरी आला तर मला येऊन विचारा. मी तुमचा भाऊ म्हणून भरपाई करून देईल. पण आपल्याला लय ना आता टी व्ही के बघत येईन पुन्हा थापिती. काय औषधाची गरज आहे. अरे भव रोगा इसे जाय अनेक काय शिल्लक. पण हे केलं पाहिजे दादा. हे केलं पाहिजे. वाटलं ना माझा मालक व्यसनी माझा मुलगा व्यसनी तर काहीच करू नका दादा. त्याचा जप करा. आणि बरोबर 5.5 महिने झाल्यावर एक दिवशी त्याच्या मूर्तीसमोर जा. त्या फोटो समोर जा. पांडुरंगाच्या हात जोडा. तुम्ही एकटीच असू द्या घरात. एकटीच थांबा. हात जोडा. डोळ्यात पाणी येऊ द्या. माय बापा अरे तुझ्या लेकीचा प्रपंच आहे हा. किती वनवास सहन करते रे. 5.5 महिने झालं देवा तुला हाका मारती. कोण धावून येईल रे माझ्यासाठी. मुक्ताईसाठी गेलास. जनाईसाठी गेलास. मी नाही का रे तुझी. एवढीच 5.5 महिन्याला अर्थ हाक मारा. त्या दिवसापासून तुमच्या घरातला जो व्यक्ती त्याला ते जे व्यसन करतोय त्या व्यसनाची घृणा निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. पण एवढी आपली श्रद्धा आणि एवढी निष्ठा होणं गरजेची दादा. कधीतरी देवाला बोलत जा गड्यानो. कधीतरी देवाला बोलत जा. माणसाला माणसं तर बोलतेतच ना. एकटं बसलेला असत्या आबा देवाला बोलायचं कधीतरी. माय बापा का रे तू याला भेटलास. हे बिघडलं आवाज. तू याला भेटलास त्याला भेटलास. मीच का नाही बोललं पाहिजे. आणि त्याला बोलणारा आवडतात लोक. देवाला आवाज कमी करा थोडासा. बोलणारी लोक आवडतात त्याला. देवाला
बोललं पाहिजे. आणि बोलत असताना पण कुणाचं बी ऐकाय तो रिकामा नाही. त्याला बोलायचं तर आधी कमीत कमी 5 महिने तरी तुमचं नामसाधना झाली पाहिजे. विठाला 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 विठाला. लक्ष द्या. आणि ही नामसाधना बरं आंघोळ करूनच असावं असं बी नाही. मनोनी गोड सर्व भावे न लगे अंगोळी तोंड दुहावे. म्हणजे दुहूच नाही असं नाही, पण धुतल्याला बी नसलं तरी भागत आहे. कारण एका मावशीनं बर का असं सांगतात जवळजवळ 50-60 वर्ष ब्रश केलाच नाही. फक्त एकाच नादात होती. कोणच्या? ऐका महिमावडीची. इतक्या लवकर कुठं खाल्ली ते? अजून आलाच नाही तर लगेच खाल्ली का? लांब एकाच नादात होती ती. कोणच्या? जब मेरे राम जी का आवन होगा शबर के कुटियों का पावन होगा. कशाच्या नादात होती ती? ज्या बी वेळेला माझे प्रभू माझ्या घरी येतील ना, माझी कुटिया राहणार नाही, माझी झोपडी राहणार नाही, माझ्या झोपडीचं मंदिर होणार आहे. आणि दुसरं काही नसायचं. आज येईल ना देव म्हणून सकाळी आंघोळ बी विसरायची, तोंड बी विसरायची, देवाला आसन टाकण्याच्या नादात असायची. आएंगे रघुबीर उन्हें आसन पे बिठाऊंगी, मीठे 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 बेर अपने हाथों से खिलाऊंगी. ज्या वेळेला प्रभूजी येतील ना, माझा देवा थकलेला असेल, मग त्यांना आसन बसायला टाकायचे, आसन घालत बसायची. आणि संध्याकाळी थकली, देव नाही आले, असा हात करायची. ए देवा कधी येशील रे आश्रमात या, कधी रे येशील रामा रघुनंदना. ए देवा कधी येशील? तू येणारच ना रे, मग कधी येशील सांग. येई गात माय बापा पंढरीचा राया, येई गात माय बापा पंढरीचा राया. माय बाबा पंढरीचा राया. टाळ वाजवा, टाळ वाजवा. झाली काया तुझं विनाक्षिण वाटे, चिन झाली काया. येई गा तुम्हाया बापा पंढरीचा राया, येई गा तुम्हाया बापा पंढरीचा राया. हाका मारायची. ए देवा कधी येशील रे? थकली रे, डोळे शिरले माझे देवा, कधी येशील? आंघोळ बी विसरली, तोंड बी विसरली आबाती. आणि व्हायचं काय? असं होऊन एक दिवशी शबरी पंढरपूरला नाही गेली, शबरी अयोध्येला नाही गेली, शबरी मथुरेला नाही गेली, शबरी गोकुळात नाही गेली, शबरी द्वारकेला नाही गेली. दादा या जगाचा मायबाप
शबरीच्या घरी आला सुखे येतो घरा. नलगती सायास जावे वनांतरा. महाराज सांगतात शबरीकडे देवाला. तर शबरीचं चरित्र खूप सुंदर सांगण्यासारखे. गुरुजी सांगतीलच रामायणामध्ये. रामायण बरोबर आहे. तुमचीच कथा आहे का? संत कथा. यावेळेस गेल्या वर्षी तुम्ही ऐकलं ना, मला वाटतं नेमकं शबरीचं सांगायलाच मी आलतो काय की. शबरीचा प्रसंग असा आहे. शबरीचा भाव सांगत असताना साधू रडतील याच्यात नवल नाही दादा. शबरीचा भाव सांगत असताना सर्वसामान्य लोक सध्या रडतात. एवढी सुंदर कथा आहे शबरीची. पण आपल्याकडं वेळ खूप कमी. जवळपास कीर्तन 2 तास होऊन गेले. नाही झालं अजून. तसं असलं तर हा ना, मग आलंच की. आता अजून चरणच 4 राहिलेत सोडवायची. म्हणजे आता ह्या दोईलाच 1.5 तास म्हणले, अजून 3 तास कसं बी लागते. बाबा आता म्हणले मी बसू खाली, मग तो मला चलू दे कवार बी. ऐका दादा, मला माहीत आहे मी वेळेच्या पुढं जाणार नाही. 10 ते 5 मिनिटामध्ये उरकत घेतो. पण 3 तासही देवाचं सांगितलं तरी तुम्हाला उठाव वाटणार नाही. एवढं सुंदर चरित्र आहे माझ्या भगवंताचं. विठाला 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 महाराज सांगतात शबरीकडं देव घरी आला. आणि काय शबरीनं साधना केली ती? फक्त भगवंताचं नाम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. दुसरी काही साधना नव्हती. देवाची वाट बघायची शबरी. एक दिवशी देव दारात आला आणि शबरीला सांगितलं, शबरी बाहराव. घरात बसल्याच्या नंतर बहुत दिनों से भूका हूँ, कुछ खाने को लाव. बऱ्याच जसं त्या दिवशी एका गरीब स्त्रीच्या घरी भारताचे पंतप्रधान अयोध्येत गेले बरोबर आहे. आणि तिला विचारतात कुछ खाने को है क्या? ती म्हणली डाळ भात आहे. आता डाळ भात आहे म्हणले, हे म्हणले कधी? तर ती म्हणली सकाळीच केलेला आहे. त्यांनी सांगितलं चाय बनाव मेरे लिए थोडी. खरंच भाग्यवान आहोत दादा आपण. राजकारण या विषयाकडे जाऊ नका कुणी. पण खरंच भाग्यवान आहोत की या भारताला मोदीसारखा पंतप्रधान लाभला. म्हणून खोटं सांगत नाही. 500 वर्षापासून माझा देव एका पालात उभा राहिला होता. त्या माणसाच्या हिमतीनं, त्या आणि आपल्या सर्वांच्या पुण्याईनं आज 500 वर्षाच्या नंतर माझा देव, माझा प्रभू, माझा सखा आज 2-4 दिवसामध्ये
राजमहालामध्ये प्रवेश करतो. हे आमच्या आपल्या भाग्याचा दिवस आहे. आणि ज्यानं सगळ्यांना सुखात ठेवावं, ज्या देवानं सगळ्याला सुखात ठेवावं, तोच देव माझ्या उन्हात होता, पालात होता. बरोबर आहे ना? आणि तुकाराम महाराजानं प्रमाणही लिहिलं होतं. तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले, स्वतःचं सुख तुम्हाला मला दिलं. खोटं सांगत नाही. रामायण सांगणारा एक एक कथाकार कोट रुपयाच्या बंगल्यात राहत होता, पण ज्या रामाचं रामायण सांगत होता तो राम माझा पालात होता रे. बरोबर आहे ना? पण मारुतीरायाच्या रूपामध्ये नरेंद्र मोदीजी आले आणि बदल झाला. एक 5-6 दिवसच झालं मी अयोध्येला जाऊन आलेलो. मंदिराकडे पाहिल्याच्या नंतर असं वाटतंय जुनं मी रामायणात आम्ही सांगतो ना प्रभूचा महाल, तो महाल डोळ्यासमोर उभा राहतो दादा. एवढं सुंदर बांधकाम झालंय ते. मी का सांगायलो तुम्हाला या गोष्टी? आणि त्याच्यातही अजूनही रावणाच्या अवलादी काही आहेत नाही असं नाही. त्याच्यातही काही नालायक लोकांनी आखा आनंदाच गाणी गातोय, आनंदामध्ये झुमून उठलाय. त्याच्यात काहीतरी विघ्न संतोषी शब्द वापरले. ध्यानात ठेवा, या गोष्टीला तुमच्या माझ्या निषेधानं काहीच होणार नाही. पण खरं सांगतो, आणि ही गोष्ट इथपर्यंत नाही तर अयोध्येपर्यंत पोहोचली ना, आणि अयोध्येमध्ये कुणीच बघणारा माणूस नाही. पण मी ज्या वेळेला तिथलं चरित्र पाहिलं त्या हनुमानगडीचं, आजही हनुमानजी तिथं विराजमान आहेत. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. 5 मिनिट अभंगाच्या बाहेर चाललोय, पण जाऊ द्या थोडंसं, आहे का नाही? ज्या वेळेला महागाल्या 20 वर्षाच्या पूर्वी हनुमानगडीच्या तिथं 4 बॉम्ब ठेवले होते. किती? 4 बॉम्ब. हनुमानगडी उडवायची होती. आणि त्याचा पता लागल्याच्या नंतर ते बॉम्ब हे करणारी जी पथकाची लोक होते ते आले. ते हापशात एक बॉम्ब होता, तो निकामी केला. दुसरीकडे होता, निकामी केला. पण एक चुकून बॉम्ब, असं ते मोठं काय असतं लाईटीचा बोर्ड जे असतो ना, त्याच्यात ठेवलेला होता. ते कोणालाच पता नव्हता. आणि ज्या वेळेला बॉम्ब आहे असं कळलं त्यावेळेला फक्त बॉम्ब ब्लास्ट व्हायला, बॉम्ब फुटायला 1.5 मिनिट बाकी होता. किती मिनिट? 1.5 मिनिट बाकी होता. लोक घाबरले होते, सगळे पळत होते. पण त्या हनुमानगडीच्या जवळचा एक साधू मारुतीरायाच्या समोर गेला हनुमानगडीवरून. त्याच्या पुढं डोकं आपटले, मारुतीराया वाचव रे सगळ्यांना, आता कुठवर पळतील लोक. हातपाय गळाले होते त्या साधूचे. 1.5 मिनिटात बॉम्ब ब्लास्ट होणार होता. शोधाशोध चालू होती, पण बॉम्ब सापडत नव्हता. फक्त त्या माणसाला एकच आवाज आला, डरो मत, मैं यहाँ हूं ना, यहाँ का कोई बिगाड़ नहीं सकता. घाबरू नको, मी आहे ना इथं. आवाज तेवढाच कानावर पडला. बघतात लोक, ते भलं मोठं वानर त्या बोर्डावर बसलं होतं आणि त्या बॉम्बची वायर दातानं तोडून असं कुरतडून फेकीत होतं. हे हनुमानगडीवरचा चमत्कार आहे. आणि ज्या वेळेला त्या वानराला केळी खायला टाकली दादा, तर केळीकडे पाहिलं नाही, वायर तोडली. बॉम्बचा टाईम संपला, बॉम्ब निकामी झाला. वानरानं उड्डाण मारलं, हनुमानगडीच्या शिखरावर गेलं आणि तो भगवा ध्वज हातानं हलवीत होतं. आजही आणि त्या हनुमानगडीपर्यंत, तिथल्या पुजाऱ्यापर्यंत राम मांसाहारी शब्द ऐकायला गेला दादा. एक ध्यानात ठेवा, याला कुणी काही करू द्या, पण माझा मारुतीराया त्या माणसाला माफ करणार नाही, हे विसरू नका. का सांगाल तुम्हाला गोष्टी? ह्या भाग्यवान आहोत आपण, देव आलाय.
आणि देव आपणही त्याचं स्वागत करणार आहोत. माझा देव महालात जाणार आहे, राजमहालात जाणार आहे, आपणही स्वागत करणार आहोत. पण सगळ्यालाच अयोध्येला जाणं शक्य. पण 22 जानेवारीला सकाळी सकाळी प्रत्येकानं आपल्या दारात सडा टाकायचा आहे. आपण चांगले कपडे अंगात घालायचेत आणि प्रभूच्या नामाचा जप करायचा. इथंच बसल्या बसल्या ठाईचं बैसोनी करा एक चित्त. आणि जसं आवडल तसं गा त्याला, पण त्याचं भजन गात राहा. श्रीराम राम जय जय राम 22 जानेवारी ध्यानात ठेवायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुकोबराय सांगतात, पुन्हा कधी योग आलास तर ह्याच अभंगाच्या चरणाशी पुन्हा आपण बोलत राहू. तुकोबराय सांगतात ठाईच बैसोनी. आणि याच्यापेक्षा ज्या वेळेला माझा देव, तुम्ही इथं भजन करत बसला ना, इथं जप करत, इथं आता अयोध्येला सगळ्याला जाता येणार नाही, निमंत्रण आहे त्याला जाता येईल, सगळ्यांना प्रवेश नाही. आपण जर 22 जानेवारीला तो सोहळा टीव्हीत बघायला भेटलच आपल्याला. बघत बघत श्रीराम जयरामचा जप करत असतो ना, खोटं सांगत नाही दादा. माझा देव ज्या वेळेला सिंहासनावर विराजमान होणार आहे ना, त्यावेळेला तो वर हात करील सगळ्यासाठी. उभारीला हात जगी जानवली मात. आणि तो हात वर करून आशीर्वाद देत असताना अयोध्येतल्याच लोकांना नाही तर पूर्ण भारतातले जेवढे त्याचं भजन करतात त्यांना आशीर्वाद देणार आहे, हे विसरू नका. म्हणून 22 जानेवारी आमच्यासाठी खूप मोठा सण आहे. सर्वांनी त्या दिवशी प्रभूच्या नामाचा जप करायचा आहे. आपण आपलं घर सजवायचं आहे, आपण आपलं अंगण सजवायचं आहे, हे विसरू नका दादा. ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडे अनंत आळवावा. आणि शेवटी महाराज सांगतात याच्यापेक्षा मोठी साधना आणि याच्यापेक्षा मोठं दुसरं काही नाही. भाग्य आपलं, आपण भाग्यवान आहोत. ध्यानात ठेवा, कोरोनासारखी महामारी आली त्याच्यात आपण मेलो, लय लोक मेले, आपण वाचलो, हे आपलं भाग्य आहे. आणि आपल्या डोळ्यात देखत प्रभू रामचंद्राचा विजय झाला, हे आपलं दुसरं भाग्य. आणि खरं सांगतो तुम्हाला, विजयी होऊन देव माझा राज्य सिंहासनावर बसतोय हे पाहण्याचे साक्षीदार आपण आहोत. हे सगळ्यात मोठं भाग्य आहे आपलं. हो, नाही तर 500 वर्षापासून हे भांडण चालू आहे. किती लोक जन्माला आले, किती मेले, पण देव आज गादीवर बसल्याला आपल्याला पाहायला भेटला. आणि कधी ना कधी तरी एकदा तरी, बरं का, जिवंत आहात तोपर्यंत एकदा तरी अयोध्येला जाऊन प्रभूचं दर्शन घेऊन आलंच पाहिजे, कारण आपण त्याचे साक्षीदार आहोत. हे विसरू नका. ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडे अनंत आळवावा. पुन्हा आणि कोणच्या भाषणानं कसा जप करायचा, मी मग नाही का म्हणलं, ते फुसफुस तसल्या काही साधना करायची गरज नाही. त्या बऱ्याचशा ठिकाणी चालू येते बरं का. त्या काय असतं ते त्यांनाच माहिती. आता मी ते बसला नाही सांगत, जास्त वेळ घालील. आपलं मोकळ्या मनानं म्हणायचं रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. किती गोड आहे हे. आणि 10-5 जणांना जर मिळून म्हणलंच तर त्याच्यात आणखी गोडवा निर्माण होतो, आहे का नाही. आता आपण बघा किती गोडवा होतोय बघा. आता मी पुढं म्हणतो, तुम्ही सर्वांनी मागं म्हणायचं, बरोबर आहे का नाही. आणि बघा काहीच वाजवायचं नाही तरी किती गोड वाटते बघा. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला राम जय राम जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला श्रीराम जय हो. श्रीराम जय राम जय जय. हरी श्रीराम राम जय
साधनापेक्षा सगळ्यात सोपी साधना आहे आणि जे शहाणे लोक आहेत तेच या मार्गात येतात. ज्यांना ज्या अधिक शहाणे आहेत ते दुसऱ्या मार्गात जातात. तुको बरं आहे सांगतात, आम्ही नवजो तया वाटा नाचू पंढरी चोहटा. आणि तुकोबर आहे पुन्हा सांगतात, जे शहाणे लोक आहेत तेच इथं नामस्मरण. तुका म्हणे सोप्या आय सर्वाहुनी, तुका म्हणे सोप्या आय सर्वाहुनी. महाराज सांगतात सगळ्यात सोपी साधना नामसाधना. असल तिथं नामसाधना घेता येतील, कुणाला बी घेता येतं. बरोबर आहे. म्हणून सर्वजण नाहीच जमलं दिवसभर शक्य नाही, पण कमीत कमी ठराविक वेळ ठरवा. सकाळी झोपेतून उठल्या 10-5 वेळेस रामकृष्ण हरी म्हणल्याशिवाय कोणालाच बोलायचं नाही. एवढा बी नियम ठरवला तरी भागतं. उठल्या काय अडचण आहे. झोपेतून उठले की रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. तुम्हाला शक्य असेल तेवढं बोला. पहिल्यांदा देवाला बोला आणि मग गावाला बोला. झोपेतून उठलं की कोणाला बोलायचं? देवाला बोलायचं. झोपताना दिवसभर आपण आपला प्रपंचाचा व्याप करून थकलोय ना, जमिनीवर अंग टाकताना कुणाला हितगुज सांगायचं? देवाला सांगायचं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अंग टाकलं थोडंसं देवाचं. आणि एवढंच जरी नियम ठेवला, कारण नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ. दिवसभर नाही जमलं तरी एवढा जरी तुम्ही नियम तुमच्या जीवनात ठेवला तरी माझं कीर्तन सार्थकी लागलं असं समजेन. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. ऐका दादांनो, झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित सेवेला पूर्ण विराम देण्यापूर्वी आदरणीय पूजनीय श्रद्धेय लांब गुरुजी, हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज लांब गुरुजी यांनी मला निमंत्रित केलं आणि तुम्हा सर्व भाविक मायबापांचं दर्शन करण्याचा योग आला. इथं पहिलाच दिवस हे कळाल्यावर थोडं वाटलं होतं आता काय सगळा अवमेळच असेल, पण इथं आल्याच्या नंतर मेळ दिसला बरं का. सर्व गुणवान मंडळी आणि ऐकायला लोक कमी असोत किंवा जास्त, कीर्तन लोकासाठी नसावं, कीर्तन आपल्यासाठी असावं. आणि माझा नियम आहे दादांनो, मी ज्या वेळेला गादीवर उभा राहतो ना त्यावेळेला लोकाला बघून कधीच बोलत नाही, मी माझ्या देवाला बघून बोलत असतो. त्यामुळं कितीही लोक असली तरी बोलायचं तेवढा बोलतो, त्याची काही अडचण नाही. आणि फक्त सात संगत 65 टाळकरीत, पण मृदंगाचार्य तेवढ्याच तोला मोलाचे, टाळकरी तुम्ही तेवढ्याच तोला मोलाचे. आणि इथं बसलेली माणसं आहेत ना, थोडीच का असणार पण सगळीच दर्दीत. श्रोत्याचे 3 वर्ग सांगितले बरोबर आहे. मुमुक्ष, जिज्ञासू. तर तुम्ही जे आहेत ते सर्वजण जिज्ञासू आहात. लक्ष देऊ नाही का, टाईमपासवर श्रोते तुम्ही नाहीत. आणि जिज्ञासू एक जणानं जरी आपलं म्हणजे त्याचं अनुकरण केलं तर 100% तुम्ही केलेल्या अनुकरणाची पावती मला देव दिल्याशिवाय राहणार नाही. बाकी कुठे देऊ नाही तर नाही देऊ. म्हणून तुम्ही महत्त्व सगळेच माझ्यासाठी वंदनीय आहात, श्रद्धेय आहात, पूजनीय आहात. मी पांडुरंगाला एकच प्रार्थना करीन, हे मायबापा पांडुरंगा या सर्व लोकांना उदंड आयुष्य, उदंड आरोग्य,
सुख शांती संतती संपत्ती दे आणि तुझ्या भजनाची सर्वांनाच गोडी दे एवढीच विश्वचरणी प्रार्थना करतो. आणि आदरणीय गुरुजींना उदंड आयुष्य, त्यांच्या परिवाराला उदंड आयुष्य, उदंड आरोग्य, संतती संपत्ती लाभावी आणि असंच कार्य वृद्धिंगत होत राहावं त्यांच्या हाताने एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोले वेडे वाकुळे उत्तरे हा नाही विचारे नाही कारण ओ तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैसे करा. आजच्या सकाराम जे झालंय थोडं 2 मिनिट दम काढा, आणखी तितकं म्हातारे झाले नाही. आज सप्ताहाचा पहिला दिवस, पहिलं सत्र. आमचे परमस्नेही तुकारामजी आंधळे महाराज, कारण ते सुंदर असे रामायण करते आहेत. त्यांचं रामायण मी 2 वेळेस ऐकलं. दररोज कमीत कमी 2 वेळेस तरी रडीव येतात कथेमध्ये, दररोज 2-3 वेळेस. असं शिक्षण कमी पण देवाचा वरद हस्त त्यांना मिळालेला आहे, प्रभू रामचंद्राचा. त्यांनी साधे वाडीतले माणसं, साधं शिक्षण नाही, पण आज ख्याती म्हणलं ना, जवळजवळ टोटल महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे. कारण मला कीर्तनकार, कच्चा कीर्तनकार आवडत नाही. मला पहिला कीर्तनकार तर भजन्या लागतो. ज्या भजन्याला किती विद्वान राहू द्या, किती बी विद्वान, सगळी ज्ञानेश्वरी वाचून दाखविणारा, पण मला ते कीर्तनकार आवडत नाही. रंगी रंगे रे श्रीरंगे आणि काय भुलला अशी पतंगे. रंगात रंगणारा महाराज लागतो. तसं माझ्या ह्याच्यात म्हणलं ना, कीर्तन एकही कच्चं नाही, कारण माझ्या बुद्धीनं निवडलेले कीर्तनकार आहेत. म्हणून पहिली सेवा उत्कृष्ट नव्हे सर्वोत्कृष्ट अशा प्रकारची सेवा आंधळे महाराजांनी केलेली आहे. थोडं टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. तसंच माझ्या हृदयात जी हे पोरग घुसून बसलंय ना, आणि ते इथं घुसलं नाही, किनवटमध्ये घुसलं. या कुठं? किनवटला, बोधडीला कीर्तनाला गेलो मी. हा पोरग लय ताईट व्हावं म्हणलं, पण आता आपल्याकडं कसं बोलवायला परवडन. पण कीर्तन सुटल्यावर दर्शन केलं आणि माझ्याजवळ येऊन बसले. म्हणले गुरुजी ओळखीलं का मला? आणि मी तुमच्यात गेल्या वर्षी मुक्कामाला होतो. अगं माय म्हणलं. मग सांगितलं त्यांनी. मी म्हणलं हे आपलाच वाघ झाला आता. म्हणून ते फक्त कसं या धूम जरा कडक आहे. आणि आता महाराज कालच्या थेंबाने आम्हाला अडचणीत टाकलंय. ते काय लगेच त्यांना आणलं, सराजमी यायला लागलाय. बाहेर मंडप दिल्याशिवाय कथा सुरू करायची नाही बरं का. आत्ता कथेचं ठिकाण बाहेर आहे सप्तात. आज संध्याकाळी श्रीहरिभक्तीपरायण प्रकाशजी महाराज साठे यांचं कीर्तन आहे. मग कीर्तनाला, त्यांच्या कीर्तनाला ह्याच्यात कसं काय माणसं बसतील, म्हणून यावर्षीचं नियोजन बाहेर केलं होतं. पण काल पाऊस काय येऊ नये, ते पाऊस आला. आणि पाऊस आल्यामुळं कार्यक्रम मध्ये घेतला. पण एकदा इथं कथा सुरू झाल्यावर बाहेर कशी नेता येईल, म्हणून त्यांना बोलवून घेतलं आणि मंडपाचं साहित्य आणून. आता जवळजवळ 3, आता 1 वाजलाय. 3ही वाजले तरी चालतील. पण कथेला सुद्धा बहुसंख्येने या ठिकाणी सर्व गुणवान माणसं या ठिकाणी आलेले आहेत. महाराज आमच्याकडं मी म्हणतो
बीड जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात आमच्या मुंजा महाराजाला प्रमाण म्हणायला जोड नाही. प्रमाणाला चॅलेंजच टाकायचं नाही. कुणी किती शिकलेला असेल आणि लय शिकलेला लय प्रमाणाला पोषक असतो असं कधी समजायचं नाही. पोषक आणि तसेच आमचे कदम महाराज जेव्हा मी हाक मारतो त्यावेळेला पळतच येतात. ही सुद्धा माझी प्रेमाची माणसं आहेत. राऊत महाराज आहेत. पुन्हा इकडे सकाराम मात्र माझा माणूस नाही, ते चकली हाणते. हां बरं का, चकली हाणायची नाही. याव का ही माझी माणसं, माझे गडी कोण कोण निवडा यातून भिन्न. त्याच्यामुळं भिन्न धरलं. इथून हल्ला रे बाबा गडी की बिघडला आमचा काम. हां चोपदार बी थोडं उशीर आले आमचे. हो चोपदार या ठिकाणी. आता विशेष म्हणजे थोडंसं बोलायचं म्हणलं तर पहिल्यांदा घोळवे साहेबाचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करू. त्यांचं पुण्य फळाला आलं. त्यांनी रिटायर झाल्यावर सर्व गुण संपन्न असणारा माणूस पण रिटायर झाल्यावर या गटात सामील झाले आणि एक ज्ञानेश्वरी 700 रुपयाची त्यांना दिली. म्हणलं वाघ आहे म्हणलं. आणि त्यांनी जवळजवळ अर्धी ज्ञानेश्वरी वाचली पण बरं का. हां येण्याप्रमाणे आजची सेवा संपन्न झाली.